थँक्यू सो मच. जय भवानी, जय शिवराय, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु देव, सर्व कार्येषु सुरदा. अग्रिकुलाची कुलस्वामिनी आई एकविरा मात्रा नमन करून आजच्या दिवसाला आपण सुरुवात करू. स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या स्वरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताजताने झुकवतो माता. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुद्रा करून मी समालोचक राहुल नवते चव्हाण, माणकिवली बदलापूर, आज या दहिवलीच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा, दहिवलेकरांचा आज रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आदरणीय दहिवली गावचे उद्योगपती समाजसेवक बाळकृष्ण मुंडे साहेब यांची कन्या स्वराच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वरा ट्रॉफी ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर स्वरा नाव हे फक्त नाव नाही तर सध्याच्या घडीला ब्रँड बनलं आहे. कारण महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना, केरळामध्ये जात असताना देखील ज्यानं डान्स कॉम्पिटिशनमध्ये जिनं मात्र आपल्या गावाचं नाव मोठं केलं आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तिनं जिंकलं. असं स्वराच्या नावानं ही ट्रॉफी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे आपण पाहतो आज स्पर्धेचा अंतिम दिवस. आज खरं तर 40 संघ या स्पर्धेमध्ये आपला नशीब आजमावतील आणि त्यातून आपण जर पाहिला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणते 5 संघ या स्पर्धेचं टायटल जिंकतील ते देखील आपण पाहणार आहोत. आणि खरं तर 40 संघातून आपण पाहतोय जवळ 440 खेळाडू इथे मैदानावरती खेळतील आणि त्यातून एखादा असा भाग्यवान खेळाडू असेल की जो मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटी मालिकेफेरीच्या स्वरूपात जिंकणार आहे. परंतु फक्त 3च मॅचचे धावा आपण काउंट करतो, याची देखील आपण नोंद घ्यायची. मॅचला सुरुवात झाली आहे. खरं तर एका बाजूला जर्मन चामटोली, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय चाफेवाडी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगते आहे. किशोरजी देसले यांच्याकडून टीम चामटोली संघासाठी शुभेच्छा येत आहेत. खरं तर माजी सरपंच म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यांच्याकडून चामटोली संघासाठी बेस्ट ऑफ लक. बॉल जाईल एसच्या मागे, परंतु घडले काय तर यष्ट्या उद्ध्वस्त आणि हा पहिला धक्का लागतो टीम चाफेवाडी संघाला. फरंदच बाद. मैदानावरती जय वाघोबा चाफेवाडी आदिवासी बांधवांचा संघ मैदानावरती खेळतोय. अप्रतिम खेळ. खरं तर आपण पाहिला असाल स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक बेडशीलच्या स्पर्धेमध्ये चाफेवाडी टीमचा खेळ आपण पाहिला आहे आणि तोच संघ सध्याच्या घडीला मैदानावरती दाखल होतोय. बॉरी ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगती पथावरती असताना हर्षद बॉरी ट्रॅकवरती दाखल झालाय. जवळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेला देखील एनफीच्या वर्ण खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल निघून चालला. श्रीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 नामांकित पंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पार मिळतील. मेन पंचाच्या भूमिकेत डान्सिंग अंपायर मिस्टर सरळ तुम्ही पाहताय, त्याच्या साथीनं निखिलजी धुळे आणि त्याचबरोबरीनं तिसरे पंच आपण पाहतो एक धमाकीत पंच म्हणून ज्याची ओळख आहे, आदर्श खेळाडू क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख राहिली असा विवेक गायकवाड सरळ तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. अचूक निर्णय देण्याचं काम, सातत्याने खेळाचं योग्य तो न्याय देण्याचं काम केलं जाते. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिले, त्यामुळे आपण पाहतोय सातत्याने या स्पर्धेचं स्टँडर्ड कसं उंचावेल यावरती तिन्ही पंचाचं लक्ष लागलंय. त्यासोबत आपण पाहतोय खरं तर ओम साई MTC लाईव्ह क्वार्ट विथ किलाटीसह आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये छाप सोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांचंही कौतुक आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आज आणखी एक नवीन आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. खरं तर आमच्या सोबत बदलापूर समालोचन समितीचे सदस्य अनुज कृष्णकांत मोरे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो या स्पर्धेमध्ये आपल्याला पार मिळेल. अंतिम दिवसामध्ये खरं तर आपण पाहतोय त्यांचा आवाज जरूर तुम्हाला ऐकायला मिळेल. अप्रतिम स्पर्धा खरं तर दहिवलीकरांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळते. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार प्रतीक गुरुनाथ कडव, त्यासोबत आपण जर पाहिलं तर दिगंबर सुरोशे असतील, मयूर काठवले, राजेश हजारे, आदरणीय बाळकृष्ण मुंडे साहेब यांच्या कन्याच्या नावाने ही स्पर्धा रंगते. आज अंतिम दिवस मेगा फायनल. ओव्हर नंबर 2चा खेळ. पहिलाच बॉल फटका पोहोचलाय, गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय दुसरा टीम जय वाघोबा चाफेवाडी संघाला. फलंदाज बाद.
खरं तर ही स्पर्धा तुम्ही पाहता, या स्पर्धेला चार चांद लावण्याचं काम जर कोणी केलं, या स्पर्धेचं रंगरंगोटी मंडप डेकोरेशन तुम्ही पाहताय, त्यासोबत DJ ज्याच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आहे ते खरं तर आपले मंगेजी उत्तेकर यांना तुम्ही पाहताय, त्यांचे मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान क्रिकेट धर्म मांडणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रनामांकित असलेलं नाव तुम्ही पाहताय, चामटोली गावचे उद्योगपती, त्यासोबत समाजसेवक म्हणून अरुणजी कोडिलकर साहेबांची ओळख राहिली आणि त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे अरुणजी कोडिलकर साहेब. आपण या स्पर्धेमध्ये खरं तर आपला मोलाचा वेळ दिला, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धाव मिळते 4, येतोय चौकार. पुढे सरकेल, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू पोहोचतोय, दुविधा मनस्थितीमध्ये होता, कॅच घ्यायची की ते बॉलला अडवायचं, अखेर बॉलला अडवलाय. दरम्यान 2 धाबा ती भेटतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर जर्मन चामटोली म्हटलं की नो डाऊट नारायण ढाबा असं म्हटलं जातं, जिथे लागते सारांना भूक तिथे नंबर 1 कुक सुनील पवार आणि त्यासोबत आमचे हर्षलजी भगत असतील, बारामजी भगत असतील, यांच्याकडून देखील बेस्ट ऑफ लक टीम चामटोली संघासाठी. नेहमीच आपण पाहतोय अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अजयजी काठवले यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे मुख्य स्कोरर म्हणून त्याची ओळख आहे. आज थोडेसे लेट परंतु थेट बोलतो यार. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना दिनेश इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, फंदाजबाद LBWच्या स्वरूपात लेग बिफोर विकेट ग्राह्य धरली गेली आणि अजून एक झटका लागतोय आता टीम जय वाघोबा चाफेवाडी संघाला. शेवटचा बॉल होता शिल्लक या मॅचमध्ये. बाळा नवीन बॅटर दाखल होतोय. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये, बॉल जाईल डीप मध्ये. रोहन पोहोचतोय, बॉलला उतरून फेक करेल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करण्याचा मानस होतं परंतु धाडस नव्हतं. एसएलच्या मागे तेजस कांबरीला तुम्ही पाहतोय, जो मात्र पूर्ण सूत्र हलवतोय या मॅचमध्ये. खरं तर आपण जर पाहिलं तर नेहमीच बदलापूर म्हटलं की जोवेली असेल, त्यानंतर आपण पाहतोय बांगडी भागातून ढवळेपाडा असेल, त्यानंतर बदलापूर म्हटलं की BJ11 बदलापूर असेल, मानकिवली असेल, खरवई असेल, या क्रिकेट क्षेत्रामधले मोठी नावं आहेत. त्यासोबत आपण जर पाहिलं तर कान्होर बॉईज असेल, परंतु सध्याच्या घडीला जी नावं ट्रेंडिंगवरती आहेत ती नावं आपण पाहतोय सातत्याने. मग जर्मन चामटोली संघ जो प्रत्येक स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ, यंगस्टर खेळाडूचं भरणं असलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडण्याचं काम ते करतात. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला गेले 2 ते 3 वर्ष भन्नाट फॉर्ममध्ये असलेला संघ श्री गणेश कासगाव संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. सुपर 5 मध्ये करण लहाने, नितेश लहाने आणि त्यासोबत समीर राऊतचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. त्यांना देखील बेस्ट ऑफ लक आपण देऊ. कार्तिक गेले पण या नावानं संघ मैदानावरती उतरला आणि अप्रतिम खेळ किरणजी राऊत साहेब यांना आपण पाहिलं इनेक्शनमध्ये त्या टीममध्ये खेळताना. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती आता दाखल होत आहेत. यश बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतील. स्टॅकिंगवरती बॅटर तुम्ही पाहताय. बाळा मैदानावरती दाखल झाला. बॉलिंग ट्रॅकवरती यश राईट नंबर विकेटने दाखल होतील. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅटची कडा, सलमानचा खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर एक सिंगल इथे मिळतीये. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकेल. 10 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता टार्गेट मोठं सेट करावं लागेल, कारण जितकी चांगली बॉलिंग अटॅक तितकं चांगला बॅटिंग देखील तुम्हाला पाहायला मिळेल टीम चामटोली संघाच्या माध्यमातून. बरोबर तयार. यावेळेला देखील बॅटची कडा, फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकलाय, फंबल होतोय. एसएलच्या मागे फाईन लेगला तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न.
विनोद इरमाळी होते आणि अखेर एक सिंगल इथे भीती आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 1/11. आमच्या सोबत तोल्पांच्या भूमिकेत तन्मय आहेत, छोटासा खेळाडू आहे. या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरनं खेळायचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. आपल्यासोबत तोल्पांच्या भूमिकेत तन्मय ज्ञानेश्वर पाटील आहेत आणि पाटील म्हटलं की नो डाऊट क्रिकेट आणि त्यासोबत नाद एकच बैलगाड्या शर्यत. आणि खरं तर कौतुक व्हायला हवं, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय क्रिकेटची आवड तन्मयला भरपूर आहे. तो या स्पर्धेमध्ये तोल्पाच्या भूमिकेत दाखल झालाय. चामटोली म्हटलं की उद्याचं भविष्य आहे. तन्मय बेस्ट ऑफ लक. बरोबर यार, चांगली गोष्ट करतोय. यशला तुम्ही पाहताय बरोबर ट्रॅकवरती. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला, स्कोर लेगला दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बाळा नाही, हा बम का गोळा आहे आणि त्याच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. मी उल्लेख करतो असतो जेव्हा जेव्हा कासगाव संघ खेळतोय. राज भोईर मलिंगा या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू पडतो. आता चामटोलीचा मलिंगा पार मेल बेग बोलतोय, परंतु लाईन खराब आहे आणि यावेळेस तुम्ही पाहता अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक वेगाने पुढे सरकतो. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ चांगला खेळ करताना दिसतात या मॅचमध्ये. बरोबर यार, ड्राईव्ह केला ऑन साईडला ऑनड्राईव्हचा फटका. लॉंगरला खेळाडू पोहोचतील डीपमध्ये वाऱ्याच्या वेगानं बॉलला तो फेक करतील. 2 धाबा एकपड्याचा प्रयत्न इथे चालवला आहे आणि अखेर या 2 धाबा इथे भेटतील. त्यामुळे या 2 धाब्याच्या साथीने तुम्ही पाहताय धावफलक देखील पुढे सरकतो. स्कोरबोर्ड वरती टीमची टोटल जाऊन पोहोचले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अंती धावफलक 18 धाबा. 18 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलक फक्त 18. वरती आशिष भगत दाखल होतोय. 4 ओव्हरचे मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 18 धाबा 3 ओव्हरमध्ये बनल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये काउंटर अटॅक करावा लागेल. पहिला बॉल फुल टॉस. यस त्यांच्या मागे भरभक्कम खेळाडू तुम्हाला बाल मेल कसा सुटेल चेंडू, त्यामुळे आपण पाहतो इथून सिंगल मारली आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अखेर फसलाय की काय. हो फसला आणि त्यामुळे इथून मैदान सोडावं लागतंय बाळाला. फंदच बाळ. रोहिदास आमचे डीजे मास्टर देखील रोहिदास आहेत, ज्याने अप्रतिम छाप सोडले या स्पर्धेमध्ये. क्रिकेट विथ संगीत त्यांचं तुम्ही ऐकलंय. चला डीजे मास्टरच आता बॅटिंगसाठी आलेत. रोहिदास स्पर्धेमध्ये खरं तर रोहिदासनं 4 छान लावण्याचं काम केलंय, कारण डीजे ऑपरेटिंग त्याची आपण पाहिली. मंगेश उतेकर याची साऊंड सिस्टीम, परंतु अप्रतिम डीजे वादन त्याचं आपण पाहिले. परंतु आता त्याच प्रकारची बॅटिंग मैदानावरती करावी लागेल. फटका फसला. 20 शेपमध्ये खेळाडू धावत परत पोहोचतोय. कॅच ड्रॉप. कौतुक करावं लागेल, कारण इतका वेगानं सुसाट निघाला होता. त्यामुळे इथून 2 धाबा भेटतील आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फलकावरती आतापर्यंत 21 धाबा फलकावरती जोडल्या जातील. स्टॅकिंग वरती बॅटर तुम्ही पाहताय
गणेश. फुल टॉस बॉल टर्न करण्याचा प्रयत्न विनोद इरमाळी पुढे सरकले. दरम्यान 2 धावा ते मिळतील अशी शंका नाहीये. आणि अंपायर सिग्नल नो बॉल. 1+2 अशा 3 धाबे ते मिळतील. आणि 3 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतो. स्कोरबोर्डवरती धाबा तुम्हाला पार मिळतील. आता पुढे सरकत वेगानं 24 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. फ्री हिटचा बॉल फटका पोचलाय. खेळाडू उपस्थित. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न. जजमेंट खराब आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता मंगेश होतेकर देखील टाळ्या वाजवत आहेत कारण त्यांच्या पंचक्रोशीतील संघ खेळतोय. 4 धावा. ₹200 कॅश प्राईज आहे रोहिदाच्या प्रत्येक षटकारासाठी. क्या बात आहे. कारण ना त्यांचे डीजे मास्टर आहेत त्यामुळे इथून धाबा यायला हव्यात. हे चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बरं यार इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नाहीये. एक सिंगल तिथे भीती आणि अखेर स्ट्राईक आता मिळाली आहे रोहिदासला. त्यामुळे आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल बेल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. 2 बॉलमध्ये एखादा फटका मोठा यायला हवा हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल चाफेवाडी टीमच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करते टीम चामटोली. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. रोहिदास शाखेगिरीवरती तुम्हाला पार मिळतील. मोठा फटका येईल की पुन्हा एकदा दाबवण्याचा प्रयत्न करेल. मैदानावरती आशिष भगत दाखल होतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मध्ये खेळाडू उपस्थित. आणि अखेर इथे घडलंय काय. वेगानं तो धावलाय आणि अखेर पोहोचलाय देखील. सिंगल बेल. सिंगलच्या साथीनं स्कोरबोर्ड आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फलकावरती 30 धाबा. फलकावरती जोडल्या जातील. चांगली टोटल आता तुम्हाला पार मिळेल या मॅचमध्ये. कारण ना चापेवाडी म्हटलं की नो डाऊट सुनील शीत सारखा गोलंदाज देखील तुम्हाला याच टीममध्ये पाहायला मिळेल. आणि गोलंदाजीचा तोफखाना म्हणून चाफेवाडीची ओळख आहे. आणि जेव्हा जेव्हा चाफेवाडी खेळतीये ग्रीन व्ह्यू तुम्हाला नेहमीच पार मिळेल. त्यांचा ड्रेस कोट. आणि यावेळेस देखील शेवटचा बॉल डॉट आलाय. त्यानंतर आपण पाहतोय टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 30 धाबा. फलकावरती जोडले जातील. 31 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये.
तर माता जरी सुरुवात सुनील शीत बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतात. 31 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल आणि 31 धावांच्या टार्गेटसाठी आपण पाहतोय धाव फलक सेट करण्यात आला. या आपल्याला देखील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. मी आधीच पडलो होतं. रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा म्हणून ओळख आहे सुनील शीतची आणि आता तोच बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पार मिळतोय. सलगचे 2 बॉल बीट करतोय स्ट्रायकिंग एरियावरती तेजस कांबरेला तुम्ही पाहताय. अप्रतिम खेळ तेजस तर नेहमीच खेळला, या स्पर्धेमध्ये देखील खेळावा लागेल. म्हणतो यार गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विकुरली, फिंगर रोल केली परंतु फटका चांगला आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो, त्यानंतर फास्ट आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. खेळलाय मिड विकेटला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या टप्प्यावरती फरार चौकार. अजून एक फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरनं घेतलाय. तिसरा बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हो जातोय आणि तेजस कांबरेच्या बॅटमधून येतोय सलगचा हा तिसरा चौकार. म्हटलं की नो डाऊट मातीतला खेळ कबड्डी देखील नेहमी चांगला खेळत आलाय आणि आता त्यातल्या त्यात आपण पाहतोय क्रिकेटच्या खेळामध्ये देखील अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका घेतलाय, पुल करण्याचा प्रयत्न, गुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्यामुळे 2 धाबा इथे भेटतील आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती जोडली जाते 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिले 2 बॉल राहिले गोलंदाजाच्या नावावरती, त्यानंतर सलगची 4 बॉल आपण पाहतोय बॅटरच्या नावावरती. एक चर्चा खरं तर महिजी धुळे सरांच्या सोबत आम्ही केली ढोके नाईटच्या स्पर्धेमध्ये, ज्यावेळेस तेजस कांबरे खेळत होता त्यावेळेस आपण पाहिलं तर मोठे मोठे फटके त्याच्या बॅटपासून आले जरूर, परंतु त्यासोबत आपण जर पाहिलं असाल तर सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन देखील त्यांनी वापरली आहे त्या स्पर्धेमध्ये. आणि खरं तर भरधाव शरीरसृष्टीचा खेळाडू आहे, परंतु धावत पळत असताना चित्त्याच्या वेगाप्रमाणे आपण त्याला हरणीच्या वेगानं नेहमीच धावताना पाहिलं आहे आणि हे चित्र देखील तुम्ही आज पाहतात. इथे 2 धाबा मिळतात त्यामुळे 2 धाबाच्या साथीने धावफलक पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आहे. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 देवीदास सालेत बॉलिंग ट्रॅकवरती. अजून या बातमध्ये तुम्ही पाहताय आता 18 बॉलची खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 17 धाबा चेस करावा लागतील. 31 धाबाची गरज या मॅचमध्ये ना. अखेर 31 धाबाचा पाठलाग करत असताना पहिले 2 बॉल आपण पाहिलं खरं तर गोलंदाज सुनीलच्या नावावरती, परंतु त्यानंतर आता 4 बॉलवरती 3 मोठे फटके, 3 चौकार तर एक दुहेरी धाव वसूल करतोय बॅट्समन तेजस कांबरे. बॉलर देवीदास दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. तर स्टॅकिंग वरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल दिनेश भगत दाखल होतोय. राऊंड विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न फर्स्टला, परंतु पंच सांगतात ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर आहे त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 16 धाब्याची गरज या मॅचमध्ये. 18 बॉलचा खेळ शिल्लक, 16 धाबा चेस करावा लागतील. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला संघ मात्रावरती खेळतोय चामटोली. हा संघ मात्रावरती खेळत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला खेळाडू उपस्थित, बोललो तो फेक करतील. मेथे एक चेकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं स्कोरबोर्ड आता पुढे जात असताना धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील.
मोड तयार. जर्मन चामटोली संघ मैदानावरती खेळतो आणि आमचे जवळचे मित्र ऋषिकेशजी भोईर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत चामटोली टीमला. त्यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. याच दरम्यान दविले गावचे उद्योजक अनिलजी सुरोश यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा दैवरी गावामध्ये स्पर्धा असते, मग ती दैवरी नाईट टुर्नामेंट असू दे किंवा डेची स्पर्धा, अनिल सुरोशे नेहमीच उपस्थित राहतात आणि नेहमीच या स्पर्धेला त्यांचा हातभार लागत असतो. त्यामुळे त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बिग हिट मोठा फटका घेतला ऑन साइडला लॉंग ऑनला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल जाईल सीमा रेषेवर. दिनेश भगतचा बार षटकार. करायचं तर नाही जमलं. डॉट बॉल. पुन्हा एकदा गोपणी सारखी बॅट फिरवली. इनफिल्डच्या वर्ण खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू पोहोचतील आणि अखेर बॉल आतून फेक करतायत. 2 धाबा इथे देखील एकपटा जात आहेत आणि 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 25. या वेळेला देखील गुडघा टिकून खेळण्याचा प्रयत्न फसला आणि पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक 26. अजून या मॅचमध्ये 5 धाबाची आता गरज आहे. चामटोली संघ मैदानावरती खेळतोय. नेहमीच चामटोली म्हटलं की सुप्रसिद्ध नारायण ढाबा आमचे हर्षदजी बारामजी भगत असतील. समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यावरती चालणारं व्यक्तिमत्व आहे. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर 2 धाबा इथे मिळतील आणि नेहमीच आपण पाहतो या स्पर्धेवरती विशेष प्रेम राहिलंय हर्षदजी यांचं. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. 2 धाबा इथे मिळतात. 2 धाब्याच्या साथीला धावफरक 28. तुम्हाला पार मिळतील. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय 3 धाब्याची गरज. बारा बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये आणि 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धाबाची गरज. गुरुनाथ निरगुडा यांचं आगमन झाले. वेलकम. आज त्यांचा डान्स तुम्हाला संध्याकाळी जरूर पाहायला मिळेल. काल खरं तर आपण जरूर उल्लेख केला विष्णू शिंदे यांना टक्कर देणारा कोणतरी आला होता. त्यामुळे विष्णू शिंदे कालच्या दिवसामध्ये गायब होते. आज संध्याकाळी पुन्हा एकदा जोडले जातील. मामाचा डान्स आपण काल पाहिला. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. फटका चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार आणि या चौकारच्या साथीनं सामना जिंकलाय टीम जयरमान चामटोली संघ. अभिनंदन. तर हार्डलक टीम जय वागोबा चाफेवाडी. कमॉन डीजे गुरुनाथ.